अहिल्यानगरच्या संगमनेर मतदारसंघातील दौरा अर्धवट सोडून बाळासाहेब थोरात तातडीने मुंबईमध्ये दाखल झालेत। विदर्भातील जागा वाटपावरून नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये वाद झाला, त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। आदित्य ठाकरे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। महाविकास आघाडीतील काही महत्त्वाचे नेते सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी उपस्थित राहतील। नांदेड लोकसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू आहे। राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या नावाची नांदेड लोकसभेसाठी चाचपणी सुरू आहे। वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे। या जागेसाठी आता अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। माजी खासदार नवनीत राणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यांना दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। शिवसेना उपनेते विजय नाहटा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील प्रवेश रखडलाय। विजय नाहटा यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करून बेलापूर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली होती, मात्र 10 दिवस उलटले तरी अद्याप त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही। नितेश राणे यांच्या त्रासाला कंटाळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केल्याचं राजन तेली यांनी सांगितलंय आणि त्याचबरोबर पक्षानं जबाबदारी टाकल्यास सावंतवाडी विधानसभा निवडणूक लढवायला इच्छुक असल्याचंही त्यांनी सांगितलं। कल्याणमध्ये महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। गणपत गायकवाड यांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्धार महेश गायकवाड यांनी व्यक्त केलाय। काही महिन्यांपूर्वीच महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केला होता। महादेव जानकर महायुतीमध्ये परत येतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। जानकर महायुतीमधील महत्त्वाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याशी पुन्हा चर्चा करू असंही बावनकुळे म्हणाले। संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या उमेदवारी संदर्भात मी सांगू शकत नाही अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे। आदिवासी नेते मधुकर पिसळ यांची नाशिकमधील रुग्णालयामध्ये त्यांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये हर्षवर्धन पाटलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे। हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। काटोल मतदारसंघामध्ये उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच भाजपच्या आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी एसपीच्या पक्षाच्या अनिल देशमुखांविरोधात चड्डू ठोकलाय। अनिल देशमुखांनी मतदारसंघामध्ये कोणतंच काम केलेलं नाही, देशमुखांना या निवडणुकीमध्ये घरी बसवणार असं म्हणत आशिष देशमुख यांनी खुलं आव्हान दिलंय। कल्याण पश्चिममध्ये महायुतीची पत्रकार परिषद पार पडली। कल्याण पश्चिमचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर आणि याच मतदारसंघामध्ये महायुतीच्या भाजप शिवसेना शिंदे गटातील इच्छुक असलेले उमेदवार एकाच मंचावर होते, मात्र उमेदवारावर बोलणं दोन्ही नेत्यांनी टाळलं। नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। उमेदवारीवरून भाजपमध्येच रस्सीखेच पाहायला मिळते। नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। हिरेंना उमेदवारी देण्याऐवजी इच्छुक उमेदवारांपैकी एकाला उमेदवारी देण्याची मागणी केली जाते। आमदार सतीश चव्हाण यांचं राष्ट्रवादीमधून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। सतीश चव्हाण यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतल्यानं ते तुतारी हाती घेणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला मतदान दिलं, मात्र मुस्लिमांचा आवाज कुणीही उचलला नाही, त्यामुळे इम्तियाज जलील नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढणार असल्याचं नांदेडचे एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद मोईन यांनी सांगितलंय। मुस्लिमांचा आवाज लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी जलील लढतायत असंही मोईन म्हणाले। समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आज मालेगावच्या दौऱ्यावर आहेत। मालेगावमध्ये स्वागत होताच त्यांचे जंगी स्वागत होणार आहे। तपासे अबू आझमी आणि त्यांचे खासदारही त्यांच्यासोबत उपस्थित असतील।
प्रियंका गांधी 23 ऑक्टोबर रोजी वायनाडमधून उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नामांकनाऐवजी सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित राहतील, तसंच अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरलाय। कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर अशी इच्छा प्रदर्शित केलेली आहे। अनिकेत तटकरे श्रीवर्धनचे आमदार व्हावेत हीच इच्छा आहे, अशा आशयाचे मीडियावर पोस्ट पाहायला मिळत आहेत। सांगली विधानसभेसाठी काँग्रेसचे मध्ये सध्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांचं नाव आघाडीवर आहे। त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात पेच निर्माण झालाय। अहिल्यानगरमधील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत मोठं शक्ती प्रदर्शन केलं। या मतदारसंघामध्ये अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना भाजपनं मोठा धक्का दिलाय। तालुक्यातील पेमगिरी इथल्या गावातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। पेमगिरी गावातून काँग्रेसच्या संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे, मात्र त्यापूर्वीच ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले। सांगोल्यातले नेते दीपक साळुंखे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलाय। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये साळुंखे यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। ते सांगोल्यामधून विधानसभा निवडणूक लढायला इच्छुक आहेत। अजित पवार यांचे विश्वासू मोरेश्वर भोंडवे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भोंडवे यांनी शिवबंधन बांधलेलं आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघात भोंडवे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मोरेश्वर भोंडवे यांच्या पक्षप्रवेशामुळे राहुल कलाटे यांची अडचण झाली आहे। चंद्रपूरमधील कोरपना तालुक्यामध्ये 62 बूथवर हजारो बोगस मतदारांची ऑनलाईन नोंदणी झाल्याचा प्रकार उघडकीला आलाय। हजारो परप्रांतीयांची नावं, मोबाईल क्रमांक आणि पत्ते हे खोटे असल्याचं समोर आले। निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ठाणे शहर मतदारसंघावर शिवसेना शिंदे पक्षाच्या 2 नेत्यांनी दावा केलाय। माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी आमदारकी लढवण्याची तयारी सुरू ठेवली आहे। जागा वाटपामध्ये ही जागा मिळाली नाही तरीही संजय भोईर इतर पर्याय वापरून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही शरद पवार आणि नाना पटोले यांच्याशी पत्राद्वारे संपर्क साधल्याची माहिती एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत। आता चेंडू त्यांच्या कोर्टात असल्याचं ओवेसी म्हणाले। इंदापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माने अपक्ष रिंगणामध्ये उतरल्यास इंदापूरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात मराठा समाजाची बैठक पार पडली। निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्यास उमेदवार तयार हवेत यासाठी इच्छुक उमेदवारांचा मेळावा घेण्यात आला। मनोज जरांगे यांनी निवडणूक लढण्याचा आदेश दिल्यास एक दिलानं काम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अंबरनाथ विधानसभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षानं आपला उमेदवार जाहीर केला। रासपचे ठाणे जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। रासपना विधानसभा निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। कोल्हापूर उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील शिवसैनिकांनी केलेली आहे। कोल्हापूर उत्तर विधानसभेमध्ये शिवसेना विजयी झाली असून ही जागा आम्हालाच मिळावी अशी मागणी शिवसेनेच्या मेळाव्यात करण्यात आली आहे। अहिल्यानगर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। या मतदारसंघामध्ये हिंदुत्ववादी विचारांचा उमेदवार द्यावा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे।
तर रामगिरी महाराजांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याला उमेदवारी देऊ नये, अन्यथा भाजप वेगळी भूमिका घेईल असा इशाराही देण्यात आलाय। कोल्हापुरात जनसुराज्य शक्ती पक्षानं 3 जागेवर दावा केलेला आहे। शाहूवाडी, हातकणंगले तसंच करवीर या मतदारसंघांवर त्यांनी दावा केलाय। त्यामुळे मित्रपक्षाला सांभाळायचं कसं असा प्रश्न आता भाजपसमोर निर्माण झालाय। तर या 3ही जागा जनसुराज्य पक्षाला मिळायला हवी अशी भूमिका आमदार विनय कोरे यांनी स्पष्ट केलेली आहे। पालघर विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी राजेंद्र गावित यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे विनंती केली आहे। ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे शिवसेना जागा सोडायला तयार नाहीये आणि त्यामुळे गावितांकडून वरिष्ठांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सांगोला विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस होण्याची शक्यता आहे। आम्हाला जागा मिळाली नाही तर वेगळा विचार करू असा इशारा शेकापचे इच्छुक उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी दिलाय। ठाण्यातील मुरबाड विधानसभेमध्ये निवडणुकीच्या तोंडावर पक्षामध्ये येणाऱ्यांना संधी देऊ नये असं महाविकास आघाडीच्या मूळ कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेंद्र वडनेरे यांनी केली आहे। बीडच्या आष्टीमध्ये महायुतीमध्ये बिघाडीचे चिन्ह दिसत आहेत। आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। भीमराव धोंडे आष्टीमधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। महायुतीच्या टार्गेटवर शिवसेनाच आहे। महायुतीने सर्वांनाच त्रास शिवसेनेला दिलेला आहे असा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे। विरोधकांच्या आरोपांनंतर योजना दूतांच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे। आचारसंहिता काळामध्ये योजना दूत सत्ताधारी पक्षाचं काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला होता। सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या योजना दूतांची नेमणूक करण्यात आली होती। मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। सातारा जिल्ह्यातल्या दरे गावातून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं पुण्याला निघाले होते। त्यावेळेला ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हेलिकॉप्टरमुळे ते दरे गावी त्यांचं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। पायलटनं योग्य निर्णय घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी खळबळजनक आरोप केलाय। शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भेटले होते असा आरोप त्यांनी केलाय। तर दाऊदच्या भेटीवेळी शरद पवारांना सोन्याचा हार सुद्धा घालण्यात आला होता असा दावाही त्यांनी केलाय। अहिल्यानगरमध्ये माजी महापौर संदीप कोतकर यांच्यावरील जिल्हाबंदी न्यायालयानं हटवलेली आहे। कोतकर हे लॉटरी विक्रेता अशोक खांडे खून प्रकरणामध्ये आरोपी आहे। त्यांना जामीन मिळाला असून तब्बल 12 वर्षांनी ते शहरामध्ये परतणार आहे। त्यामुळे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सलमान खान वरच्या झालेल्या हल्ल्यातील शार्प शूटर सुखा कालियाला सध्या पनवेल न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। कोर्टानं त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सलमान खानवर केलेल्या हल्ल्या प्रकरणामध्ये तो वॉन्टेड आरोपी होता। श्रीरामपूरमधून रामगिरी महाराजांच्या सरला बेटावर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे। 1.5 महिन्यापूर्वी रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल वक्तव्य केलेलं होतं। तसंच विशिष्ट समाजासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत संभाजीनगरमध्ये एकत्र येण्याचं आवाहन केल्यानंतर पोलीस सुरक्षेमध्ये वाढ केली आहे।